बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील विविध विभागात आज तब्बल 28 कर्मचारी सेवानिवृत्त झालेत। या कार्यक्रमाचे प्रमुख माजी महापौर तथा कामगार महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट UN बेरिया यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती। सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील कायम चालक, बदली चालक, वाहतूक निरीक्षक, कायम वाहक बदली, वाहक मेकॅनिक, हेल्पर असे मिळून तब्बल 28 कर्मचारी आज सेवानिवृत्त झाले असून इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग सेवानिवृत्त होण्याची पहिली वेळ आहे। एवढा मोठा कार्यक्रम संपन्न झाला, परंतु सदर कार्यक्रमास वर्कशॉप मॅनेजर तथा OS मल्लिकार्जुन पडगानूर यांनी दांडी मारल्यामुळे कामगारातून नाराजी व्यक्त होतीये। त्यामुळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिरीश अंटड यांची प्रमुख उपस्थिती होती। परिवहन उपक्रमातून सेवानिवृत्त झालेले सर्व कर्मचाऱ्यांचे पेढे, हार, शाल, फेटा बांधून विविध धनादेशांचा चेक देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात संदर्भात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी महापौर तथा कामगार महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट UN बेरिया, त्याचबरोबर मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुंड, सत्कार मूर्ती, बदली चालक MK सय्यद, सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक नागेश मेहत्रे यांनी अधिक माहिती लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे। काही दिवसांनी शाळा कॉलेज सुरू होणार असून परिवहन उपक्रमातून अचानक एवढ्या मोठ्या संख्येने कामगार सेवानिवृत्त झाल्यामुळे परिवहन उपक्रमाचा गाडा सुरळीतपणे चालण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार असून हा गाडा व्यवस्थितपणे चालण्यासाठी नेमकं परिवहन उपक्रम काय भूमिका घेणार हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। या कार्यक्रमास माजी महापौर तथा कामगार महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट UN बेरिया यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश अंटड, फोरमन सोहेल बेदरकर, मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुंड यांच्यासह परिवहन उपक्रमातील कायम चालक, बदली चालक, कायम वाहक, बदली वाहक, वाहतूक निरीक्षक, समय लेखक, वर्कशॉप मधील सर्व कर्मचारी वर्ग, कंत्राटी चालक वाहक तसेच आजी माजी कर्मचाऱ्यांचा वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वाहक अनिल बागले यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक नागेश मेहत्रे यांनी मांडले। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। MK सय्यद, महबूब अब्दुल कादर सय्यद। मी 92 पासून बदलीवर काम करीत आहे। आज माझा 31 मे सेवानिवृत्त झालाय। ह्या खात्यात मला ऑर्डर मिळाली नाही, परंतु मला जगायचं कसं हे मला अनुभव मिळाला। मला ऑर्डर मिळाली नाही, पण ह्या जगात जगायचं कसं मला अनुभव मिळाला। ह्या खात्यात आपले खूप कलाकार आहेत, खूप कलाकार आहेत, चांगले लोक आहेत, मला खूप अनुभव झाला। आमचे हे गुण साहेब यांचं आम्हाला खूप सहकार्य आहे। इच्छा आहे माझी, परत यायची इच्छा आहे। लोकसेवा हीच ईश्वर सेवा, हे माझं हे आहे, मी करेन ते। नमस्कार, मी वाहतूक निरीक्षक रिटायर्ड नागेश मेहत्रे। परिवहन खात्यात डिसेंबर महिन्यात 2023ला मी रिटायर्ड झालो। आता 5 महिने झाले। आज दिनांक 31 मे 2024 रोजी 28 चालक, वाहक, हेल्पर, मेकॅनिक, सुतार हे लोक निवृत्त झाले आहेत। त्या 28 लोकांना मी नागेश मेहत्रेतर्फे शुभेच्छा देतो। मी आज रोजी कार्यक्रमाला उपस्थित राहून माननीय बेरिया साहेब, कामगार महासंघाचे अध्यक्ष यांनी कार्यक्रमाप्रित्यर्थ छान प्रकारे आपलं मनोगत व्यक्त केले। त्यांचं म्हणणं असं होतं, ज्यांची तब्येत चांगली आहे, जे काम करायला इच्छुक आहेत, जे कुशल आहेत, अशा लोकांना पुन्हा वाहतूक निरीक्षक राहू दे, वाहक राहू दे, चालक राहू दे, मेकॅनिक राहू दे, हेल्पर राहू दे, या सगळ्या लोकांना, जे चांगले काम करतात त्या लोकांना आमचे वरिष्ठ अधिकारी पडगानूर साहेब व गुंड साहेब यांना त्यांनी असा आदेश दिलेला आहे, ज्यांची काम करायची इच्छा आहे त्यांना ताबडतोब कामावर घ्यावं। कारण का आम्ही 30 वर्ष सेवा करून आम्हाला महानगरपालिकेतर्फे परिवहनकडून कुठल्या प्रकारचं पेन्शन मिळालेलं नाही, कुठल्या प्रकारचे पैसे मिळालेले नाहीत। आमच्या खात्यात जवळजवळ 8 ते 10 लाख रुपये जमा आहे। पण माननीय आयुक्त साहेब, परिवहन खातं हे डबघायला गेले असल्याने परिवहन खात्याला कुठल्याही स्वरूपाचं निधी मिळवून कामगारांचं पूर्तता होत नाही।
कामगारांना पेन्शन मिळत नाही. ज्या कामगारांचे 10 वर्ष पूर्ण झालेत अशा कामगारांना तरी पेन्शन लागू करून तुर्तास त्यांना ताबडतोब महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून आणि महानगरपालिकेच्या 1977च्या नियमाप्रमाणे महानगरपालिका व परिवहन खातं हे दोन्ही एक समजून एक मोठी बैठक झाली. त्या बैठकीत 1977च्या कराराप्रमाणे जसं महानगरपालिकेत रोजंदारीच्या मागील सेवा धरून पेन्शन लागू केली जाते तशी परिवहनच्या लोकांना करत नाहीत. तर माझी महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना विनंती आहे की जसं आमचे कामगार युनियनचे अध्यक्ष बेरिया साहेब हे माजी महापौर पक्षनेता होते माझे, त्यांनी प्रत्येक वेळी कामगारांच्यासाठी धडपडून त्यांनी पेन्शनचं प्रक्रिया चालू करत होते. तसं आज मितीला भरपूर लोक रिटायर झालेत. ज्यांना पेन्शन नाही त्यांना ताबडतोब पेन्शन लागू व्हावं. तसेच जे काम करायला इच्छुक आहेत अशा लोकांनी पडगणवर साहेब आणि स्वतः गुंड साहेब यांनी शब्द दिल्याप्रमाणे ताबडतोब त्यांना कामावर रुजू करून घ्यावे अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो. मला बोलायला संधी दिली लोकप्रधान चॅनलचा मी आभारी आहे. धन्यवाद आहे. माझं नाव सतीश गुंड, मुख्य वाहतूक निरीक्षक. आज 31 मे 2024 रोजी परिवहन उपक्रमाकडील जवळपास 28 कर्मचारी आज सेवानिवृत्त झालेले आहेत. त्या 28 कर्मचाऱ्यापैकी 25 कर्मचारी हे चालक वाहक आहेत, 15 वाहक आहेत आणि 6 चालक आहेत. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात चालक वाहक आज या ठिकाणी सेवानिवृत्त झाल्यामुळं आज हा कार्यक्रम सत्कार सोहळ्याचा निरोप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित केलेला होता. तर वाहतुकीला सगळ्यात जास्त समस्या निर्माण होणार आहेत पुढं, त्या भविष्यातील समस्याचा विचार करून आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना दिलेली आहे आणि त्यांना सांगितले की सर असं वाहक कमी आहेत, चालकांचाही प्रॉब्लेम आहे आणि जर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त झाल्यानंतर बसेस चालवण्यासाठी सहजासहजी चालक वाहक उपलब्ध होत नाही. तर त्यांनी सांगितले जे उत्कृष्ट किंवा निष्कलंक किंवा चांगले कर्मचारी आहेत, जे त्यांचं आरोग्य चांगलं आहे, अशा कर्मचाऱ्यांची आमच्याकडे शिफारस करा. त्यांना आम्ही सेवेवर त्या ठिकाणी आपण पुन्हा त्यांना संधी देऊ थोडे आणि त्यांचं जे काय असेल ते नियमाप्रमाणे आपण त्यांना मानधनी देऊ. त्याप्रमाणे आम्ही त्यांचा प्रस्ताव जो आहे 3 तारखेला त्या ठिकाणी 3-4 तारखेच्या पुढं सादर करणार आहोत. असे जवळपास मी 15 ते 20 वाहकांचा प्रस्ताव आणि जवळजवळ 10 ते 12 चालकांचा प्रस्ताव या ठिकाणी त्यांना सादर करणार आहे. जे चालक काम करायला तयार आहेत त्यांनाही आम्ही देणार आहे. अशा या कार्यक्रमाच्या संदर्भात मी सर्व जे सेवानिवृत्त झालेले माझे सहकारी कर्मचारी वाहतूक विभागाचे आहेत त्यांना या ठिकाणी उर्वरित त्यांचं आयुष्य आनंदाचं जावो, त्यांना उत्तम आरोग्य लाभो हे मी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझी रजा घेतो. धन्यवाद. सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना. चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध. एक बार खाओगे तो बार बार आओगे. फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल. पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये. सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना. टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर. ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22.